नमस्कार, सुप्रभात. जागे व्हा, योगासने करा. हे पहा, आता जर आपण गेल्या वर्षीचा आणि त्याच्या अगोदरचा जर अहवाल पाहिला 2019 आणि 20चा, तर आपल्या लक्षात येईल की आपल्या संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 11% लोकच फक्त योगासने करतात. आणि जर सगळे व्यायाम प्रकार जर आपण पाहिले तर सगळे व्यायाम प्रकार मिळून 30%, म्हणजे अजूनही 60% 70% लोक ही व्यायामाकडे वळलेली नाही आहेत आणि तेवढा कॉन्शियसनेस त्यांच्यामध्ये आलेला नाही आहे. ते या बाबतीत कॉन्शियस व्हायला पाहिजेत. व्यायामशास्त्र हे इतकं महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे हे जाणून घेऊन आपण सर्वांनी रोजच्या रोज व्यायाम हे करूनच पूर्ण दिवसाला सुरुवात केली पाहिजे. आता जर असं असेल, म्हणजे एवढी जण आपल्या भारतामधली जर योगासने करत नसतील तर आपल्या भारताचं भविष्य सांगण्यासाठी ज्योतिषी पण नको. बघा आता किती रोगराई वाढलेली आहे, वजन किती जणांचं वाढत असतं, किती जणांमध्ये अजूनही आळस आहे आणि या सगळ्याचं एकत्र मिक्सचर मिळून म्हणजे माणसाचे निगेटिव्ह विचार. म्हणजे सगळ्या बाजूने तो जडच झालेला आहे, शरीराने जड झालेला आहे, विचारांनी जड झालेला आहे. म्हणून एकदा सुटायला पाहिजे यातून. आणि हे सुटण्यासाठी, आळस स्टिफनेस सुटण्यासाठी सगळी योगासनं आहेत ती आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. आता पहा, आधीच्या काळामध्ये हे सगळे प्रकार होते ना, ते एकदम चांगल्या पद्धतीने जाणून घ्यायची क्रेज होती किंवा तो कॉन्शियसनेस होता. पण आता आपण काय करतो की मला फक्त पोट कमी करून द्या, मला तेवढी योगासने सांगा, काय ते 4-5 असतील ती मला सांगा, मला हा त्रास आहे याच्यासाठी तुम्ही योगासने सांगा. म्हणजे आधी सुद्धा आता संगीतशास्त्र जर आपण पाहिलं तर शिकण्यासाठी सुरुवात 6 पासून करायला लागते आणि त्यामध्ये इतके वर्ष त्यामध्ये त्या सरावामध्ये जातात की एकदम ते पक्का होतो बेस. ते आधीच्या काळात. पण आता काय आहे की आता मला गाणं यायला पाहिजे, तेही पटकन यायला पाहिजे, काही दिवसांमध्ये यायला पाहिजे. त्याच्यासाठी काय ट्रिक आहे, ते ट्रिकमध्ये गुंतून राहतात सर्व. म्हणून आता योगासने करण्यासाठी सुद्धा कुठलेही समोर असे ठेवू नका की फक्त वजन कमी, फक्त रोग जायला पाहिजे. कसं आहे, वजन कमी होईल सुद्धा आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण केलं की होईल, पण बाकी जे आतून व्हायला पाहिजेत ना, सगळं रोग निवारण व्हायला पाहिजे, इम्युनिटी वाढायला पाहिजे आणि आपल्यामध्ये ऊर्जा सतत राहिली पाहिजे, या गोष्टी दिसून येत नाहीत. म्हणजे कुठलाही एक्सरसाइज किंवा कुठलाही व्यायाम प्रकार, योगासने तुम्ही निवडलात तरी सुद्धा त्यामध्ये तुम्हाला एकदा सुरू केलं की कंटिन्युटी ठेवायची, त्यामध्ये पुढे पुढे जात राहायचं. स्टॉप करून कसं चालेल? स्टॉप बिलकुल कधीही करू नका. तुम्ही सुरुवात केली की ते पूर्ण जास्तीत जास्त त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आता योगासने हा असा प्रकार आहे की यामध्ये तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स होतील आणि तुम्हाला अनुभव येतील. कारण आताच मी तुम्हाला सांगते, काही दिवसांपूर्वी एक लाईव्ह सत्र घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये एक कमेंट होती आणि सगळ्यांचे चांगले चांगले प्रश्न होते की काय डाएट विषयी वगैरे भरपूर प्रश्न होते. फक्त एक कमेंट अशी होती की जमत नाही. अरे पण बाबा, तुला काय जमत नाही? बसल्या बसल्या फक्त काही आसनं करायची ती जमत नाही की आपण करायला पाहिजे हा विचार करता येत नाहीये? तर सुरुवात होत नाही, हे विशेष, हे महत्त्वाचं आहे. आणि एकदा सुरुवात झाली की मग आपण थांबत नाही. मग इथे कसं आहे, हे जे जमत नाही, ही जी कमेंट होती याच्यावर मी जवळजवळ दिवसभर विचार करत होते की हे नेमकं आता कसं आणि कुठल्या बाजूने आपण सगळं कव्हर करायला पाहिजे, आपण कसं करायला पाहिजे. ही योगासने जी आपण करतो त्या सगळ्यामध्ये आपल्याला प्रावीण्य मिळण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये जी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या कव्हर करता आल्या पाहिजेत. म्हणजे काही पोस्चरल ट्रेनिंग्स आहेत आणि काही असे प्रकार आहेत की जे केल्यानंतर आपल्याला सगळी योगासने नीट जमतील. आता आपण योगासने शिकत आहोत. अनेक ट्विस्टिंग्स असणारी योगासने आहेत, अनेक अशी योगासने आहेत की ज्याच्यामध्ये हँड बॅलन्स आहे, बॅकवर्ड बेंडिंग आहे, फ्रंट बेंड आहे. हे सगळे प्रकार जमण्यासाठी पहिले आपल्याला काही पोस्चरल ट्रेनिंग्स आहेत ते शिकावे लागतील. तर आता आपण ते पोस्चर सुधारणारे हे सगळे प्रकार आहेत ते पाहूयात. सुरुवात करूया दंडासनामध्ये बसून. पहिलं पोस्चर आहे दंडासन. सगळ्यात मूळ पहिले प्रकार म्हणजे हे सगळे बाजूने आपण नैसर्गिकरित्याच एवढे नीट असतो लहानपणी. म्हणजे नेहमी आपण चालतो, धावतो, बसतो, एकाच ठिकाणी बसून जास्त वेळ असतो आणि बसून सुद्धा मग वेगवेगळे पोस्चर्स असतात. कधी आपण नॅचरलीच लहान मुलं बटरफ्लाय पोझिशनमध्ये बसतात, नॅचरलीच मुलं स्ट्रेचिंगमध्ये बसतात, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर पाय स्प्रेड करून बसतात. आणि आता आपण पूर्ण टेकून, फक्त टेकून
त्याच्यामुळे आपल्याला आता काय केलं पाहिजे, पहिले जे आपल्यामध्ये होतं त्या गोष्टी सगळ्या परत आणल्या पाहिजेत. त्यासाठी फर्स्ट पोश्चर आहे दंडासन. हे एक दंडासन तुम्हाला जमलं, तेही 4-4, 5-5 मिनिटांसाठी त्याची प्रॅक्टिस करायची. हे तुम्हाला जमलं की या पुढची सगळी योगासने, कारण कसं आहे, पश्चिमोत्तानासन करण्यासाठी एक लॉक आहे लोअर बॅकमध्ये, आणि तो लॉक आहे तो जोपर्यंत तो सुटत नाही ना, असं बैठक स्थिती सुधारून, तोपर्यंत आपल्याला पुढे जायलाच मिळत नाही, हात पुढे टेकवताच येत नाही. आता हे आसन जमलं की मग आपल्याला पश्चिमोत्तानासन आहे त्यामध्ये इथून बेंड करता येईल. आता सगळं वजन होतं ते लोअर बॅकवर होतं दंडासनात, त्यामुळे तो लॉक आहे तो सुटतो, त्याच्यामुळे पुढे बेंड करता येतं. तसंच फॉरवर्ड बेंडमध्ये असणारी बाकी सगळी योगासने, उग्रासन, कुर्मासन, हे उग्रासन, कुर्मासन, अशी सगळी आसनं आहेत ती या दंडासनामधून पुढे येतात. आता नेक्स्ट पोश्चर आपण पाहूयात उभं राहून. हे सगळे म्हणजे सुरुवात आपण केव्हा करायची, हे सगळे प्रकार आपल्याला प्रॉपर आले याचा सराव काही दिवस कंटिन्यूस, हाच सराव फक्त, जेणेकरून शरीरातला सगळा स्टिफनेस जाईल आणि सगळी योगासने करण्यासाठी आपलं शरीर तयार होईल. जर तुम्ही डायरेक्ट योगासनांवरती गेलात तर आपल्याला क्रॅम्प्स येऊ शकतात, आसनं पूर्ण जमणार नाही. हे आहे सेकंड पोश्चर. यामध्ये एक स्ट्रेट लेग्स आहेत, गुडघे सरळ ठेवून जर दोन्ही पायांना स्ट्रेटनेस द्यायला पाहिजे. मग यामध्ये सुरुवातीला आपण इथपर्यंत जाऊ शकतो, गुडघ्यापर्यंत मग प्रॅक्टिस करून या आसनांमध्ये फक्त पडून राहणं महत्त्वाचं आहे. मग यामध्ये हळूहळू हळूहळू आपण पूर्ण खाली जाणार आणि पूर्ण खाली गेल्यानंतर डोकं आतमध्ये. ही मॅक्झिमम प्रॅक्टिस आपण इथपर्यंत जाऊ शकतो. आणि हे एकदा पोश्चर्स आले की मग लेग स्ट्रेट ठेवून दंडायम जानुशिरासनासारखी आसनं आहेत, तसंच वीरभद्रासन, सगळे लेग स्ट्रेट ठेवून जे पोश्चर्स आहेत ना ते आपल्याला चांगले जमतील. आता थर्ड पोश्चर आहे ते आपण पाहूयात, कोणासन. कोणासनामध्ये उजवा हात किंवा डावा हात, एक हात वरती घेऊन दुसऱ्या बाजूला पूर्ण बेंड करायचं. एकतर आपण काय केलेलं आहे, म्हणजे आपण जसं मगाशी आपण पाहिलं की संगीताचा अभ्यास हा पूर्ण खोलापासून तो करावा लागतो, तसंच योगासने करण्यासाठी त्याच्याही अगोदर जे अष्टांग योगमध्ये यम नियम सांगितलेले आहेत. खरं तर योगासने ही तिसरी पायरी आहे अष्टांग योगाची, म्हणजेच पूर्ण योगशास्त्राचा आधार म्हणजे बेस हा अष्टांग योग आहे. त्याच्यातून आपण तिसऱ्या पायरीवरती डायरेक्ट उडी घेतलेली आहे. म्हणून पहिले 2 स्टेप्स जे आहेत, पहिले यम आणि नियम, इथपासून सुरुवात आहे. यम नियमांमध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे की हेच सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, हे सगळ्यात मोठं तप आहे, हाच स्वाध्याय आहे. आणि यम नियमांमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये येण्यासाठी आपण उलटं गेलो आता तरी चालेल, योगासने आणि मग यम नियमांचा अभ्यास असं केलं तरी चालेल. म्हणून आता कसं झालंय, शिकवणाऱ्याला सुद्धा वेळ नाहीये तेवढा आणि शिकणाऱ्याला सुद्धा वेळ द्यायचा नाहीये. शिकवणाऱ्यालाही नाही, म्हणजे शिक्षकाला सुद्धा नाही आणि विद्यार्थी दशेला सुद्धा नाही. मग आता या दोघांची अशी दशा असेल तर आपली काय होणार. तर तसंच झालेलं आहे सगळं की आपण तेवढा वेळ देत नाही. आपण वेळ देऊन आवडीने गोष्टी जाणून घेतल्या या सगळ्या की मग आपण यात उतरू शकतो. कोणासन आणि त्रिकोणासन हे 2 पोश्चर्स आपण पाहिले. म्हणजे आपण सुरुवातीला दंडासन, त्यानंतर उभं राहून शीर्ष अंगुष्ठासन, मग तिसरं कोणासन, चौथं उती त्रिकोणासन. रिलॅक्स. आता ऊर्ध्व हस्तोत्तनासन पाहूयात. हे आपलं 5वं पोश्चर आहे, 5th वन. दोन्ही हात पूर्ण वरती घ्यायचे, स्ट्रेच करायचे आणि बॅकवर्ड बेंड, हात संपूर्णपणे ताणायचे. आपण सहजा कधी याप्रमाणे मान सुद्धा वर घेत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण अशी आसनं करायला जातो, चंद्र नमस्कारासन, अर्धचंद्रासन, उष्ट्रासन, अशी अनेक आसनं, मत्स्यासन असो, वीरभद्रासन असो,
या सगळ्या आसनांमध्ये मान पूर्ण मागे घ्यायची असते आणि म्हणून आपल्याला ही आसनं चांगली जमत नाही. तर ते केव्हा जमते, जेव्हा ऊर्ध्व हस्तोत्तानासन हे आपण पोस्चरल ट्रेनिंग म्हणून याकडे पाहू, पोस्चर सुधारण्यासाठीचं हे आसन आहे असं आपण पाहून त्याची प्रॅक्टिस करू. तेव्हा लक्षात आलं, इम्पॉर्टंट पोस्चर आहे. आपण फॉरवर्ड बेंडमधले 3 ते 4 प्रकार इम्पॉर्टंट पाहिले. हा 5वा प्रकार बॅकवर्ड बेंडचा. यामध्ये ताडासनाप्रमाणे हात पूर्ण स्ट्रेच आहेत. हातांची बोटं कोपऱ्यापासून खांद्यांपासून ते पूर्ण छाती अशी ताणली गेलेली आहे. तर त्याला उंची द्यायची. आता एवढी उंची आहे ना, तर याला आणखीन जरासं वर वर आणि मागे. रिलॅक्स. हे 5 पोस्चर आपण जाणून घेतले. आता बद्ध कोणासने 6 पोस्चर जाणून घेऊया. भद्रासनामध्ये बसून. बिकॉज स्ट्रेचिंग्स आहेत ना, त्याच्यासाठी इथून ग्रॉइन्समधून जी फ्लेक्झिबिलिटी यायला पाहिजे ती येत नाही. त्यामुळे पहिले भद्रासन घालून आपण दोन्ही हात हळूहळू हळूहळू पुढे स्ट्रेच करायचं. परत पाहूयात आपण हे आसन. कारण जेव्हा आपण पाय खेचतो तेव्हा जे बिगिनर्स असतील त्यांना एवढं खेचता तर येणार नाही. त्याच्यामुळे ते इथपर्यंत जरी असतील आणि फॉरवर्ड बेंडिंगची एवढी क्षमता नसेल तरी हळूहळू जाऊ शकता. एवढं गेलात प्रयत्न करून करून मग अगदी इथपर्यंत असेल तरी या आसनात पडून राहा. परत अजून जेवढं होईल तेवढं. मग पुन्हा फ्लॅट करायला जमेल. रिलॅक्स. 6 पोस्चर्स आपण पाहिले. आता 7th पोस्चर आहे गोमुख आसन. आता ही जी सगळी आसनं आहेत ना, ती आसनं आपल्याला आल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स येईल की पुढची सगळी आसनं आपल्याला जमतायत हे आपल्या लक्षात येईल. म्हणून या आसनांमधूनच आपण प्रेरणा घेऊ शकतो. ही आसनं म्हणजेच आपलं प्रेरणास्थळ आहे आणि या आसनांमधूनच आपल्याला अशी जाणीव होईल की आपल्या शरीरामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन होत चाललेलं आहे. जडत्व सगळं नाहीसं होत चाललेलं आहे. तर हे पोस्चर किती सुंदर आहे. कित्येक आजी आजोबा असे पाहिलेत मी की त्यांना हात मागे सुद्धा घेता येत नाही आणि अगदी हे रोटेशन्स आहेत ना ते याच्या मागे जात नाही. जे असे व्हायला पाहिजेत ना पूर्ण वॉर्मअपमध्ये ते इथल्या इथे होतात. मग याच्या मागे तो आळस आहे असं तर नाही, त्यांच्यामध्ये खूप ब्लॉक झालेले आहेत, खूप स्टिफनेस झालेला आहे. त्याच्यामुळे हे जे पोस्चर आहे ते सगळं पूर्ण बॅक, शोल्डर्स आणि हिप जॉईंट याला ते मोकळं करणारं पोस्चर आहे आणि स्ट्रेट बॅक ठेवून त्याची प्रॅक्टिस देणारा पोस्चर. सुरुवातीला तुम्हाला एवढं पकडता नाही आलं आणि तुम्ही इथपर्यंत असाल तर मग हँकरचीफ घ्या, नॅपकिन घ्या दोन्ही बाजूला आणि मग त्याला खेचत राहा, तसेच थांबा. तर नेक्स्ट पोस्चर आपण पाहूयात ऊर्ध्वमुख श्वानासन. 8 पोस्चर आहे. या ऊर्ध्वमुख श्वानासनामध्ये एकाच वेळेस आपण फ्रंट पोस्चर स्ट्रेच केलेला आहे. तसंच बॅकला बेंड केलेला आहे. म्हणजे फ्रंट प्लस बॅक प्लस नीज म्हणजे 3 गोष्टी यामध्ये एकत्र आलेल्या आहेत ज्या आपण आधीच्या सगळ्या 6 प्रकारांमध्ये पाहिल्या. नी स्ट्रेट असल्यामुळे हामस्ट्रिंग स्ट्रेच झालाय, थाईज हिप जॉईंट पासून एक्सरसाइज मिळालेली आहे, बॅकवर्ड बेंड झालेला आहे, घशाला ताण मिळालेला आहे, छातीला मिळालेला आहे, ॲब्डॉमिनल मसल्सला मिळाला आहे. सी इतकं सुंदर हे पोस्चर आहे. ते हे 8 पोझिशन ही लक्षात ठेवा. उठून बसायचं. आणि आता 9th पोस्चर आपण पाहूयात बद्ध पद्मासन. आपण आता कालच्या सत्रामध्येच पद्मासन किती महत्त्वाचं आहे हे जाणून घेतलं. पद्मासन बिगिनर्सने कसं शिकायचं हे जाणून घेतलं. आता तेही प्रॅक्टिस पद्मासनाची करून 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 पद्मासन जेव्हा चांगलं होईल तेव्हा तुम्ही मागून हात लॉक करायचे. आता बॅक पोस्चर पण पाहूयात आपण याचं. पहिले फ्रंट पोस्चर नीट पाहून घ्या. दोन्ही हात क्रॉस घेतलेत, उजवा डावीकडे, डावा हात उजवीकडे आणि लॉक याप्रमाणे केला. आता लहान मुलांना हे सहज जमण्यासारखं असतं. बॅक पोस्चर खूप सोपं असं त्यांना वाटतं, त्यांना दाखवलं जमतं. मग असे आपण होतो. असे जे लहान मुलांकडे आपण पाहतो ते अशा असणं पटकन करतात ना, असेच आपण पण होतो. म्हणून ती लहान मुलं आहेत ना, ती पण आपल्यासारखी मोठी होणार आहेत. म्हणून त्यांना त्याच वयामध्ये जर हे सगळे पोस्चर त्यांना जमत आहेत तर खेळीमध्ये मजेमध्ये त्यांच्याकडून करून घेऊन त्यांना सगळं शिकवून तुम्ही पुढे जाऊ शकता, त्यांना पुढे नेऊ शकता.
तर असे हे सगळे 8 ते 9 पोश्चर्स आपण पाहून घेतले. हे सगळे पोश्चर्स आहेत ते तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा, कारण हे पोश्चरल ट्रेनिंग आहे. याच्यामुळे आपलं पोश्चर सुधारतं आणि ते सुधारल्यानंतर आपण आपल्या मूळ स्थितीमध्ये येऊ आणि सगळी आसनं आपल्याला जमतील. सर्वांनी रोजच्या रोज योगासने करा आणि आनंदी राहा.